नमस्कार, मी विशाल परदेशी। एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा आणि उपाययोजनांसंदर्भात बैठकांची मालिका सुरूच आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळपासूनच विविध अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात बैठक घेत आहेत। दरम्यान सध्या लॉकडाऊन संदर्भात एक महत्त्वाची बैठक सुरू असल्याची माहिती आहे। या बैठकीत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित असल्याची माहिती मिळते। त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन संदर्भात आज महत्त्वाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत। उदय, अर्थात पुढलं नियोजन फार महत्त्वाचं असणार आहे। अनेक मुद्दे आहेत, म्हणजे मुंबईत जरी आकडेवारी खाली येताना दिसत असली तरी ती वाढू शकते, हा एक मुद्दा। दुसरा मुद्दा, लसींचा हवा तेवढा साठा मिळत नाहीये, त्याचं नियोजन। आणि 1 मे पासून 18 वर्षांवरील वयोगटातील लोकांचं लसीकरण, असे अनेक मुद्दे आहेत ज्याच्याबद्दल खरं तर नियोजन होणं फार महत्त्वाचं आहे। आता ही जी बैठक घेण्यात आली, या बैठकीत मुख्य उद्देश काय होता? विशाल, या बैठकीला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि त्याचबरोबर राज्याचे जे टास्क फोर्स आहेत आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे या बैठकीला उपस्थित आहेत। अत्यंत महत्त्वाची अशी बैठक आहे। कालच कॅबिनेट मीटिंगमध्ये राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ते म्हणजे 1 मे पासून जे लसीकरण कार्यक्रम नव्याने सुरू होणार आहे, नव्या टप्प्यातलं, त्यामध्ये 18 ते 44 वयापर्यंतच्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे। परंतु ही लस मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो राज्य सरकारने घेतलेला आहे। या लसीकरण कार्यक्रमाचं जर नियोजन करायचं असेल तर राज्यभरामध्ये अधिकाधिक लसीकरण केंद्र जी आहेत ती निर्माण केली गेली पाहिजे, जेणेकरून हा जो वयोगट आहे, या वयोगटातली जी लोकसंख्या आहे 18 ते 44 ही जवळपास 5 कोटीहून अधिक आहे। त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने जर लोक लसीकरण केंद्रांवरती आले तर कोविड नियमांचं जे आहे ते उल्लंघन होऊ शकतं, अनेकांना लस उपलब्ध होऊ शकत नाही। त्यामुळे लसीकरण केंद्र जे आहे मोठ्या प्रमाणात असले पाहिजे। अगदी गाव पातळीवरती काही पंचक्रोशीतले जे प्रमुख गाव असतील इथपर्यंत हे लसीकरण केंद्र असायला हवं, जेणेकरून तालुका पातळीवर गर्दी होणार नाही, जिल्हा पातळीवरती गर्दी होणार नाही, अशा दृष्टिकोनातून हे लसीकरण कार्यक्रमाचं नियोजन असलं पाहिजे। मुंबईमध्ये जसं मुंबई महानगरपालिकेने एक उदाहरण दिलं जातं मुंबईचं, की 227 वॉर्ड्स आहेत आणि या 227 वॉर्डमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र असं लसीकरण केंद्र असणार आहे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही, गर्दीचं विकेंद्रीकरण होईल। त्याच धर्तीवरती राज्यात सुद्धा गाव पातळीवरती लसीकरण केंद्र उभारले गेले पाहिजे, जेणेकरून हा जो एवढा मोठा वर्ग आहे, त्यांची संख्या कोटींमध्ये आहे, त्यांची गर्दी होणार नाही, विकेंद्रीकरण मोठ्या प्रमाणात होईल, जेणेकरून सुनियोजित पद्धतीने हे लसीकरण कार्यक्रम जो आहे तो राबवता येईल। दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे केंद्राकडनं होणारा लसीचा पुरवठा। सध्या जो काय लसींचा पुरवठा आहे तो अत्यंत तुटपुंजा आहे। 1 दिवस पुरेल किंवा 2 दिवस पुरेल एवढाच हा लसींचा साठा आहे, तो मोठ्या प्रमाणात तात्काळ पुरवठा व्हायला पाहिजे, आणि जेणेकरून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात असणारे जे हजारोंच्या संख्येने नाही तर लाखोंच्या संख्येने लसीकरण केंद्र असतील तिथे हा लसींचा साठा जो आहे तो तात्काळ पुरवला गेला पाहिजे। आणि तो पुरवताना सुरक्षितता देखील सर्वात महत्त्वाची आहे। स्टोरेज जे आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण ह्या वाईल ज्या आहेत त्या अत्यंत सांभाळून ठेवायला लागणार आहेत। नागरिकांपर्यंत त्या व्यवस्थित पोहोचल्या गेल्या पाहिजे, त्यांचं लसीकरण व्यवस्थित व्हायला पाहिजे, एकही वाईल वेस्टेज जाणार नाही ह्याची काळजी जी आहे ती आरोग्य विभागाला घ्यायची आहे। त्या दृष्टिकोनातून सर्व नियोजन जे आहे ते आजच्या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे लॉकडाऊन संदर्भात कालच कॅबिनेट मीटिंगमध्ये या संदर्भात आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की पुढील 15 दिवसांसाठी लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे। त्याबद्दल अधिकृत माहिती ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घोषित करणार आहेत। त्यानुसार लॉकडाऊन आता पुढचा जो घोषित करायचा आहे तो कशा प्रकारचा असेल, आत्ता सध्या जो लॉकडाऊन सुरू आहे, जे काही नियम सुरू आहेत तेच नियम पुढे कंटिन्यू करायचे आहेत का, याबद्दल महत्त्वाचा निर्णय होणार आहे। काही विभागांसाठी सूट देता येईल का, किंवा आणखीन काही कडक निर्बंध जे आहेत ते लादता येतील का, या संदर्भात महत्त्वाची चर्चा जी आहे ती सुरू आहे। कारण लॉकडाऊन आता जरी सुरू असला तरी काही प्रमाणात गर्दी जी आहे अनेक ठिकाणी दिसून येत आहे। त्यामुळे ही गर्दी जी आहे ती कशी कमी करता येईल, कोविड नियमांचं तंतोतंत कडक पालन जे आहे ते कसं करता येईल, आणि त्याचबरोबर लसीकरण जे आहे ते देखील अधिक वेगाने आपल्याला कसं करता येईल, या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो आजच्या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। विशाल, उदय, एक महत्त्वाची माहिती या सगळ्या विषयाला घेऊन आपण देऊ केलेली आहे। खरं तर नियोजन या सगळ्या परिस्थितीत फार महत्त्वाचं असणार आहे, जर ही लसीकरण मोहीम यशस्वी करायची असेल तर। तुम्ही आपल्याबरोबर असेच थांबा, आणखीन काही मुद्द्यांना घेऊन खरं तर मला आपल्याकडे यायचं आहे। पुढे बघूयात। गेल्या 15 दिवसांपासून राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आलेत, तरी देखील कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख हा चढताच आहे। राज्यात अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आणि त्यामुळे राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे। दरम्यान कोरोनाविषयी नागरिकांमध्ये अद्याप गांभीर्य नसून राज्यातील निर्बंध
अधिक कठोर करण्याच्या सूचना मुंबई हायकोर्टानं दिल्यात। किमान 15 दिवस पूर्ण लॉकडाऊन करण्याचा विचार यामध्ये केला जातोय, याबद्दलची सूचना मांडण्यात आली। त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत उदयकडे। उदय, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो का? विशाल, लॉकडाऊनचा कालावधी हा वाढवला जाणार हे जवळपास निश्चित आहे। फक्त त्याची आता अधिकृत घोषणा जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडून होणंच फक्त बाकी आहे। मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनची घोषणा झाली तर तो हा नवीन लॉकडाऊन असणार आहे, तो पुढील 15 दिवसांचा असेल। तो कशा प्रकारे असेल, त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाईल याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। आता मुंबई हायकोर्टाने देखील एक सूचना जी आहे ती राज्य सरकारला दिलेली आहे। सध्या लॉकडाऊन सुरू आहे, मात्र या लॉकडाऊनचं तंतोतंत पालन अंमलबजावणी जी आहे ती ग्राउंडवरती होताना दिसत नाही। अनेक बाजारपेठा आहेत किंवा अनेक काही सार्वजनिक जागा जिथे आहेत जिथे अजूनही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। अनेक दुकानदार असतील किंवा मार्केटमध्ये काम करणारे लोक असतील हे या कोविड नियमांचं पालन करताना दिसत नाही। सर्रासपणे उल्लंघन होतानाचे जे व्हिडिओ आहेत ते व्हायरल होत आहेत, त्याचीच दखल मुंबई हायकोर्टाने घेतलेली आहे आणि गांभीर्याने घेतलेली आहे। लोकांचा जर जीव वाचवायचा असेल, आरोग्य आणीबाणी जी आहे ती अधिक जटिल होऊ नये या दृष्टिकोनातून लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोरपणे पालन हे व्हायलाच पाहिजे। आता पुढे जो काही नवीन लॉकडाऊन घोषित होणार आहे या नव्या लॉकडाऊनमध्ये याबद्दल कडक निर्बंध जे आहेत ते असावेत अशी सूचना जी आहे ती मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला केलेली आहे। आता राज्य सरकार या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे। राज्य सरकार जी काय अधिसूचना जाहीर करणार आहे त्या अधिसूचनेमध्ये नव्याने कडक निर्बंधांचा काय काय समावेश होतोय हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे। विशाल, धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल। लॉकडाऊन हा ही महत्त्वाची प्रक्रिया असणार, याचं कारण असं की रुग्णसंख्या हवी तशी अजून नियंत्रणात येऊ शकलेली नाहीये। जाऊयात पुण्यामध्ये। पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या बरोबर आहेत। वैभव, तसा लॉकडाऊन लागण्याच्या अगोदर काही निर्बंध पुण्यात अंमलबजावणी स्वरूपात समोर होते। आता पुन्हा एकदा आपण जर बघितलं, लॉकडाऊन लागल्यानंतर 15 दिवस आणखीन लॉकडाऊन वाढवण्याची गरज व्यक्त केली जाते। कारण आहे रुग्णांची वाढणारी संख्या। वैभव, तुला माझा आवाज येतोय? विशाल, दुसरा टप्पा जो आहे लॉकडाऊनचा तो सुरू होईल। मग विशाल, प्रश्न पुन्हा विचाराल? हा, माझा प्रश्न असा होता, तसं लॉकडाऊन लागण्या अगोदरच पुण्यामध्ये काही कडक निर्बंध लावण्यात आले होते, कारण पुण्यातली परिस्थिती बिघडताना दिसत होती। पण आता या लॉकडाऊनचा कालावधी जो आहे तो वाढवण्यात येतोय। यानंतर खरं तर किमान अपेक्षा आहे की पुण्यातली रुग्णसंख्येची परिस्थिती नियंत्रणात यावी। वैभव, विशाल, गेला आठवडाभरातला ट्रेंड जर बघितला पुण्यात रुग्णवाढीचा तर तो थोडासा डिक्लाइनिंग आहे, म्हणजे उतरत आहे। रुग्णांची संख्या थोडीशी कमी होताना दिसते। मात्र लॉकडाऊन हे त्याचं कारण आहे का हा खरा प्रश्न आहे। याचं कारण शहरातल्या सगळ्या आस्थापना ज्या आहेत त्या सुरू आहेत, इंडस्ट्री सुरू आहेत शहराच्या आउटस्कर्ट्सला असलेल्या, आणि त्याच्यासाठी जी वाहतूक होते शहरातून ती सुरू आहे। साधारण शनिवार रविवार जशी एरवी पुण्यामध्ये गर्दी असते रविवारी किंवा शनिवारी सुट्टीच्या दिवशी, तशीच गर्दी हल्ली रोज पाहायला मिळते। वेगवेगळ्या कारणांनी लोक जे आहेत ते रस्त्यावरती असतात आणि त्याच्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे 15 दिवसाचं कडक लॉकडाऊन करावं का, केवळ हा एक निर्णय असा आहे ज्याच्या भोवती अनेक गोष्टी ज्या आहेत त्या जोडून येतात। त्याच्यामुळे सरकार या सगळ्या बाबतीत लॉकडाऊनचे निर्बंध कठोर जरी केलेले असले सरकारने, तरी फार काही सरकार अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये गंभीर आहे असं दिसत नाही। याचं कारण गेल्या वेळेसच्या लॉकडाऊनच्या काळातला पोलिसांचा रस्त्यावरचा प्रेझेन्स आणि आताचा प्रेझेन्स याच्यामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे। पोलीस फार आक्रमक नाहीत किंवा फार चौकशा करत नाहीत, फार तपासणी जी आहे ती केली जात नाही। याचं कारण या लॉकडाऊनमुळं सर्वसामान्य लोक जे आहेत किंवा निम्न मध्यमवर्गीय जे आहेत ते प्रचंड सफर होत असतात। त्यांची रोजंदारीवरती जाणारे लोक जे आहेत त्यांचे मोठे हाल होतात। त्यासोबतच शहरातला एक मोठा वर्ग जो आहे ज्यांच्या हातावरती पोट आहे, अशा सगळ्या नागरिकांचे प्रचंड मोठे हाल होतात। त्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्था ज्या आहेत त्याची मोठी गडबड असते। या सगळ्यामुळे सरकारसमोर मोठा प्रश्न जो आहे तो होता लॉकडाऊन कितपत स्ट्रिक्ट करायचं। त्यामुळे सरकारने निर्बंध अत्यंत कठोर लावलेले आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी जी आहे ती फारशी काटेकोर होताना दिसत नाही। याचं कारण अनेक जण या सगळ्या लॉकडाऊनच्या धबडग्यात कुठून ना कुठून आपल्याला रोजगार उपलब्ध करून ज्यांचा हातावर पोट आहे त्यांचा जगण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू असतो। आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता मुंबई हायकोर्टानं जो आदेश दिलेला आहे किंवा
जो सल्ला सरकारला दिलेला आहे त्याची अंमलबजावणी सरकार खरंच किती करेल हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। ज्या लोकांच्या भोवती या लॉकडाऊननं मोठा फास तयार होतो त्यांच्या बाबतीमध्ये सरकार गेल्या वेळी संवेदनशील दिसलेलं होतं। मदत जी आहे ती सरकारनं घोषित केलेली होती आणि आता पुन्हा 15 दिवसांचं जे लॉकडाऊन करायचा सल्ला राज्य सरकारने दिला किंवा सरकारनं जी भूमिका घेतलेली आहे त्याबाबत सुद्धा नेमकी किती आक्रमकपणे सरकार त्याची अंमलबजावणी करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याचं कारण सर्वसामान्य लोकांमधून लॉकडाऊनला विरोध होतो हे मात्र नक्की लक्षात घ्यावं लागेल। विशाल, पण वैभव, ह्या लॉकडाऊन नंतरही म्हणजे सध्याला तू जसं म्हणाला की पुण्यातल्या रुग्णसंख्येचा आलेख हा उतरताय, पण तरीही म्हणजे जर आणखीन 15 दिवस हा लॉकडाऊन लागतो तर तज्ज्ञांकडनं काय अंदाज व्यक्त केला जातोय? कारण जेव्हा याचा सुतोवाच करण्यात आला, अर्थात तू काही डॉक्टरांशी बोलला असशील किंवा तुझी चर्चा झाली असेल, डॉक्टर यातली तज्ज्ञ काय अंदाज व्यक्त करतात की रुग्णसंख्या आणखीन कमी होईल? डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जो पीक किंवा सर्ज ज्याला म्हटलं जातं या सगळ्याचा तो पुण्यामध्ये साधारण 2 दिवसांपूर्वी किंवा 3 दिवसांपूर्वी जेव्हा गेल्या आठवड्यामध्ये 7,000पर्यंत रुग्णसंख्या गेलेली होती तोपर्यंत तो पोहोचलेला होता। त्याच काळामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा, इंजेक्शनचा तुटवडा, बेडचा तुटवडा जो आहे क्षमतेच्या बाहेर रुग्णसंख्या गेल्यामुळे झालेला होता। गेले 2-3 दिवस या तक्रारी ज्या आहेत त्या काही अंशी कमी झालेल्या पाहायला मिळतात। बेडच्या असतील किंवा इंजेक्शनच्या असतील, ऑक्सिजनच्या असतील, त्या कदाचित पुरवठ्यामुळे सुद्धा असतील। मात्र रुग्णसंख्या जी गेल्या आठवडाभर सातत्यानं कमी येते, आता आकडा 3,500 ते 4,000च्या दरम्यान स्थिरावला आहे पुण्याचा येऊन, तो त्यापेक्षा आणखी जेव्हा खाली जायला लागेल त्यावेळेस खरं तर ही सर्ज ओसरली किंवा लाट ओसरली असं म्हणायला वाव राहील। मात्र त्याच्यामध्ये लॉकडाऊन हे कितपत कार्यक्षम राहिलंय या प्रश्नाचं उत्तर कुठलेच तज्ज्ञ देऊ शकत नाही। अगदी आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना, मुख्य अधिकाऱ्यांना सुद्धा या सगळ्याबाबत विचारलं, मात्र ठोस उत्तर याबाबतचं कोणी देऊ शकत नाही। एक महत्त्वाचा मुद्दा आहे, संपर्क कमी करणं हाच प्रसार होऊ न देण्याचा सगळ्यात कारगर उपाय हे जगभरात मान्य झालेलं आहे। त्याच्यामुळे लॉकडाऊनचा इफेक्ट जो आहे तो नक्की झालेला असणार। आणखी कडक केल्यावरती या सगळ्याचा सरळ निर्णायक जो क्षण येईल त्याच्यामध्ये आकडेवारी कमी होईल हे नक्की आहे। जर गेल्या वेळेसारखा अत्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला तर आकडे कमी होतील याबाबत काही कुणाचंही दुमत नाही आहे। मात्र त्याच्या ओघानं येणारे आणखी जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं सरकारला शोधावी लागतील। ते प्रश्न असेच आधांतरी सोडून चालणार नाहीत। धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल। पुण्यातली सगळी परिस्थिती आपण वैभवकडनं जाणून घेतली। आपण बघितलं वैभवने सांगितल्यानुसार गेल्या आठवड्यात जो लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरचा परिणाम दिसतोय की रुग्णसंख्येचा आलेख जो आहे तो उतरत आहे, पण अजूनही तो तेवढा समाधानकारक नाही, कारण मृत्यूदर जो आहे तो वाढलेला आपल्याला बघायला मिळतो आहे। अजूनही लोक ठिकठिकाणी काही कारण नसताना बाहेर पडताना दिसत आहेत, गर्दी करतायत, बाधित होत आहेत आणि यामध्ये बहुतांशी रुग्ण जे आहेत ते 18 वर्षांवरील वयोगटातले दिसून येतात। जाऊयात औरंगाबादमध्ये देखील जर आपण लक्षात घेतलं, सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, तर सिद्धार्थ, औरंगाबादमध्ये देखील सारं काय आलबेलं असं म्हणता येणार नाही। याचं कारण असं आहे की प्रत्येक दिवशी रुग्णसंख्येचा एक वेगळा विस्फोट जो आहे तो होताना दिसतोय, पण तरी समाधानाची बाब अशी आहे की शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधाच्या वेळेव्यतिरिक्त लोकप्रतिनिधींनी येऊन एकत्र ठरवलं की हो, आपल्याला ठराविक वेळेतच मार्केट उघडं ठेवलं पाहिजे। बरं, तो निर्णय, लॉकडाऊन आणि आता पुन्हा 15 दिवस वाढवण्याच्या संदर्भात होणारी चर्चा, जर तो निर्णय झाला तर आपण बोलूच, पण याचा काही परिणाम औरंगाबादमध्ये दिसून येईल का? विशाल, आताचा लॉकडाऊन म्हणजे एक थोडासा अजब लॉकडाऊन होता। सरकारने लॉकडाऊन तर जाहीर केला होता, मात्र अनेक नियमांमध्ये थोडी शिथिलता देऊन लोकांना बाहेर फिरण्याची मुभा दिली होती। त्यामुळं काय झालेलं आहे की लॉकडाऊन असून सुद्धा रस्त्यावर लोक दिसत आहेत। सकाळी 10 ते जवळपास 12 वाजेपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात लोक असतात, मात्र दुपारी 1च्या नंतर ते 4 ते 5 वाजेपर्यंत कडक ऊन असल्यामुळे लोक आपोआप बाहेर पडत नाहीत। मात्र 5च्या नंतर ते 7-7:30 पर्यंत लोक मोठ्या प्रमाणात आहेत। पोलीस अडवणार तर कुणाकुणाला, कारण प्रत्येक माणसाकडे कारण आहे। कुणी मेडिसिनसाठी बाहेर पडलेलं आहे, कोणती इमर्जन्सीसाठी बाहेर पडलेलं आहे, कुणी धान्य आणायला बाहेर पडलेलं आहे, कुणी फळभाज्या घेऊन आणायला बाहेर पडलेलं आहे, म्हणजे प्रत्येकाकडे कारण आहे। त्यामुळे पोलीस खातं सुद्धा हतबल झालेलं आहे आणि याचं निरीक्षण कुठंतरी हायकोर्टाने केलेलं आहे। हायकोर्टाला हे समजलेलं आहे आणि योग्य निरीक्षण आहे आणि योग्य मार्गदर्शन आहे, कारण निर्बंध लावलेले आहेत, लॉकडाऊन आहे,
मात्र रुग्णसंख्या कमी होत नाही किंवा मृत्यूचा आकडा कमी होत नाही. त्यामुळं आता कुठंतरी चांगला कडक लॉकडाऊन लावला गेला पाहिजे. हे कोर्टाने फार चांगलं सुचवलेलं आहे, कारण कडक लॉकडाऊन झाल्याशिवाय पॉझिटिव्ह लोक वेगळे आणि जे आरोग्याने चांगली लोक आहेत ती वेगळी हे करता येणार नाही. मात्र आता जे लॉकडाऊन असून सुद्धा बाहेर फिरण्याची मुभा वेगवेगळ्या कारणांनी दिलेली आहे. त्यामुळं जे आहे प्रसार कोरोनाचा तो थांबत नाही आहे. प्रमाण कमी झालेलं आहे, मात्र पूर्णपणे थांबलेलं नाही आहे. पण येणाऱ्या 15 दिवसामध्ये जर कडक लॉकडाऊन असेल, कुणालाही बाहेर पडता येणार नाही. फक्त महत्त्वाच्या कामासाठी मेडिकलसाठी बाहेर माणूस पडू शकतो. असं जर लॉकडाऊन असेल तर लोकांना कुठंतरी त्याचं गांभीर्य येईल आणि त्यानंतर लोकांची गर्दी कमी होईल. महत्त्वाचं असं आहे की तुम्हाला मला नागरिकांना कुठंतरी नियम लावल्याशिवाय आपल्याला अक्कल येत नाही म्हणतो आपण, तसंच आहे. कारण कडक निर्बंध लावून जर व्यवस्थित कडक अंमलबजावणी झाली तर लोकांनाही वाटेल की हा खरंच आता लॉकडाऊन आहे. लोकांना लॉकडाऊनचं आता गांभीर्य दिसलेलं नाही आहे किंवा दिसत नाही. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात, महत्त्वाचं तेही आहे की काही लोकांना जर बाहेर पडता नाही आलं तर त्यांच्या खाण्यापिण्याचे वांदे होऊ शकतात, रोजीरोटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ही सरकारची जबाबदारी आहे. त्यांनाही बाहेर न पडण्याचं कारण सरकारने दिलं पाहिजे, त्यांची व्यवस्था केली पाहिजे, म्हणजे कुणीही बाहेर पडणार नाही. खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं विशाल तर कोर्टाने फार चांगला पर्याय सुचवलेला आहे, चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. कडक लॉकडाऊनची गरज आहे, कारण औरंगाबादमध्ये काल 37 लोकांचा जीव गेलेला आहे आणि 1000 ते 1500पर्यंत आकडा दररोज येतो आहे. म्हणजे लॉकडाऊनचं ज्या पद्धतीनं आपल्याला आलेख थोडासा कोरोना पॉझिटिव्हचा रुग्णांचा खाली यायला पाहिजे होता, बरोबर. तो आलेला दिसत नाही. म्हणून आता पुढचे 15 दिवस लॉकडाऊन कडक असलं पाहिजे आणि जनतेने त्याची तयारी आणि मानसिकता केली पाहिजे. धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीबद्दल. असे लॉकडाऊन तो जाहीर केला जाईल, त्यातले नियम असतात, त्या नियमांची आपण म्हणजे एकतर काही नियमांमध्ये शिथिलता दिलेली राज्य सरकारने, पण अधिक कडक लॉकडाऊन व्हावा अशी देखील भावना काही वर्गाकडनं व्यक्त होताना दिसते. आणि शिवाय नियम आहेत पाळण्याकरता, त्याचे आपण पालन करत नाही, ज्याचे परिणाम खरं तर आपल्यालाच भोगावे लागतात, आपणच बाधित होतो आणि पुढे मग आपली जी काही ससे होलपट होते आरोग्य व्यवस्थेमध्ये ती न सांगण्यासारखी. म्हणून नियमांचं पालन करणं फार आवश्यक आहे. पुन्हा एकदा 15 दिवस लॉकडाऊन वाढवलं जाऊ शकतो तसा विचार सुरू आहे. बघूयात काय निर्णय होतो. यानंतर वेळ झाले का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर आपण बघतोय की कोरोनाविषयी नागरिकांमध्ये अद्यापही गांभीर्य नसून राज्यातील निर्बंध अधिक कठोर करण्याच्या सूचना मुंबई हायकोर्टानं देऊ केलेल्या आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा 15 दिवसांचा जो काही लॉकडाऊन जाहीर होऊ शकतो, त्यातले निर्बंध अधिक कडक असतील. लक्षात घ्या, कारण आपल्याला काही अडचण निर्माण होऊ नये म्हणून पहिल्या लॉकडाऊनमध्ये म्हणजे आत्ताच्या लॉकडाऊनमध्ये काही नियम शिथिल करण्यात आले, पण काही लोक त्याचा गैरफायदा घेताना दिसत आहेत, विनाकारण घराच्या बाहेर पडताना दिसत आहेत आणि परिणामी 30 लोक बाधित होतात किंवा ती सुपर स्प्रेडर म्हणून सगळीकडे हा जो संसर्ग आहे तो पसरवताना दिसतात. नागपुरात जाऊयात. नागपुरात नेमकी लॉकडाऊनची काय स्थिती आहे, लोक नियम पाळतायत का? आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्याबरोबर. तुषार, नागपूरमधला प्रत्येक दिवसाचा मृत्यूचा आकडा ऐकला की चिंता आणखीनच वाढते. सर्वसामान्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर अंगावर काटा येतो. पण या सगळ्या परिस्थितीत पुन्हा एकदा अशी चर्चा आहे किंवा तसा निर्णय घेतला जाऊ शकतो की 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्यात येईल आणि त्यातले नियम देखील कडक असतील. एवढं सगळं केल्यानंतर देखील नागपूरमध्ये जी काही गोंधळाची परिस्थिती आहे ती नियंत्रणात येईल का? विशाल, जर का बघायचं झालं तर नागपूर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट आहे. लोकसंख्येच्या तुलनेने जर का बघायचं झालं तर देशाच्या प्रमुख 5 शहरामध्ये नागपूरचा नंबर लागतो. आणि कडक लॉकडाऊन असताना देखील जर का तुम्ही नागपूरच्या रस्त्यावरचं हे जर दृश्य बघितलं तर निश्चितच ते धडकी भरवणार आहे. कारण की याआधी देखील नागपूरमध्ये लॉकडाऊन लावला होता, पण मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर पाहायला मिळत होते आणि आता राज्यव्यापी लॉकडाऊन आहे. असं असताना जर का तुम्ही रस्त्यावरचं हे दृश्य बघितलं तर अजूनही मोठ्या संख्येने वाहनं नागपूरच्या रस्त्यावर पाहायला मिळतात, नागरिक रस्त्यावर पाहायला मिळतात. महत्त्वाचा विषय आहे की जर का तुम्ही बघितलं तर बाजारपेठा बंद आहे, दुकानं बंद आहे. असं असताना देखील नागपूरकर नेमकं कोणत्या कारणासाठी रस्त्यावर निघतात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. एक महत्त्वाचा विषय हा देखील आहे की नागपूर पोलिसांचा जर का तुम्ही एक उपक्रम बघितला तर तुम्ही समोर त्या पिलरच्या बाजूने बघितलं ना, तिथं लोकांची टेस्टिंग केली जाते. म्हणजे विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजेनिक टेस्ट तिथे केली जाते आणि जर का कोणी पॉझिटिव्ह आढळलं तर त्यांना थेट क्वारंटाईन सेंटरला पाठवलं जातं. मागच्या 15 दिवसापासून अशा प्रकारची कारवाई सुरू आहे. असं असताना देखील नागपूरकरांना भीती नाही. आणि महत्त्वाचं गोष्ट जर का तुम्ही मागच्या
मागच्या साधारण तुम्ही 15 दिवसाचे जरी आकडे बघितले तर नागपूरमध्ये 1 लाखाच्या वर पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहे. मागच्या 10 दिवसामध्ये साधारण 800च्या वर नागपूरमध्ये नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. नागपूरमध्ये रुग्णांना बेड मिळत नाही, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, ICUचे बेड मिळत नाही. असं असताना देखील नागपूरकर मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये गंभीर नसल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की नेहमी आपण प्रशासनाला दोष देतो, नेहमी सरकारी यंत्रणेला दोष देतो, पण नागरिकांचं देखील काही कर्तव्य आहे किंवा नागरिकांचं काही जबाबदारी आहे. त्या नागपूरकर याआधी देखील पाळताना दिसत नाही आणि या लॉकडाऊनमध्ये देखील पाळताना दिसत नाही. त्यामुळे नागपूरमध्ये जर का कोरोनाचा संक्रमण किंवा कोरोनाचा जर का प्रकोप पाहायला मिळत असेल, याला जितकं सरकारी यंत्रणा किंवा प्रशासकीय यंत्रणेचा जर दुर्लक्ष कारभार असेल तितकंच नागपूरकरांचं देखील दुर्लक्ष तितकंच जबाबदार असल्याचं पाहायला मिळतं आहे. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तुषार, आपण बघतोय की नागपूरमधली परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात येण्यासाठी खरं तर नागपूरकरांनीच काही नियमांचं पालन करणं फार आवश्यक आहे. तेव्हाच कोरोनाचा संसर्गाचा जो चढता आलेख आहे तो नियंत्रणात येऊ शकेल. हा नियंत्रणात पूर्ण आणायचा असेल तर मात्र नियमांची चोख अंमलबजावणी आणि शिवाय ती जबाबदारी फक्त व्यवस्थेची नाही आहे तर आपली देखील असणार आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. माफ करा, यानंतर आपण पुढली घडामोड आपण जाणून घेऊयात. बातमी मुंबईतनं. मुंबईत पुढचे 3 दिवस लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती जी आहे ती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी देऊ केलेली आहे. लस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर पालिकेला लस उपलब्ध झाली तर शॉर्ट नोटीसवर नागरिकांना बोलावून लसीकरण करू असं सुरेश काकाणी यांनी म्हटलंय. सुरेश काकाणी यांनी दिलेली माहिती निश्चितच महत्त्वाची म्हणता येईल. बातमी मुंबईतनं असल्याचं आपण बघतोय. मुंबईत पुढचे 3 दिवस लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. लस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं काकाणी यांनी म्हटलंय. जर पालिकेला लस उपलब्ध झाली तर शॉर्ट नोटीसवर नागरिकांना बोलवून लसीकरण करू असं सुरेश काकाणी यांनी म्हटलंय. पुढच्या 3 दिवस लसीकरण मोहीम ही बंद राहील. त्यामुळे अशा वेळेसुद्धा आपण या केंद्रावर गर्दी करू नये, जाऊ नये अशी माझी आपणास विनंती असेल. किती केंद्रावर बंद राहील? आमचा प्रयत्न आहे की सर्वच केंद्रावर बंद राहील. कारण आज आमचा रात्री जेव्हा आता रांगा आहेत, रांगामध्ये असलेल्या सर्व व्यक्तींना आम्ही लसी देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि यामध्ये बहुतांश साठा आमचा संपेल. कारण अत्यंत मोजका साठा काल रात्री आम्हाला मिळालेला आहे. 76,000 डोसेस मिळालेले आहेत. 76,000पैकी आज दुपारपर्यंत 50,000पेक्षा जास्त डोसेस संपलेले आहेत आणि त्यामुळे संध्याकाळ संपले तर उद्या आम्ही जवळपास सर्वच केंद्रावर, एकाच दिवसात केंद्राचा अपवाद वगळता सर्वच केंद्रावर आमची लसीकरण मोहीम पुढील साठा मिळेपर्यंत आणि पुढील प्रसारमाध्यमाद्वारे आपल्याला कळवेपर्यंत तो बंद असेल याची सर्व जनतेने कृपया नोंद घ्यावी. देशात सर्वाधिक लसीकरणाचा वेग महाराष्ट्रात आहे आणि याचं कारण म्हणजे केंद्राने राज्याला मोठ्या प्रमाणात आणि देशात सर्वाधिक लसी पुरवल्या अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते अमरावतीमध्ये बोलत होते. आज अमरावतीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी कोविड रुग्णालयाला भेट दिली आणि त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. देशामध्ये सगळ्यात जास्त लसी या महाराष्ट्राला मिळाल्या. आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्र सरकारचे आरोग्य मंत्री यांनी परवा देखील सांगितलं की देशामध्ये सर्वात जास्त वॅक्सिनेशन हे महाराष्ट्राने केलं आहे. मी कसं केलं? केंद्र सरकारने लसी दिल्या म्हणूनच केलं. आता ॲक्सिलरेटेड पद्धतीनं राज्यांना अधिकार दिले आहेत की केंद्राचे जे काही लसीकरण चाललं आहे त्याच्यामध्ये राज्य सरकार भर घालू शकते आणि 18 ते 45 या वयोगटाला आता त्या ठिकाणी मुभा दिली आणि राज्य सरकारला त्याचं एक्सेलरेशन करण्याची मुभा दिली आहे. आता महाराष्ट्राने देखील आपली ऑर्डर बुक केलेली आहे कारण केंद्र सरकार आधी सगळं प्रोडक्शन स्वतः घेत होतं. आता केंद्राने 50% प्रोडक्शन आम्ही घेऊ आणि 50% राज्यांकरता ठेवू म्हणून सांगितलं आहे. त्यानुसार महाराष्ट्राने आपली मागणी बुक केली आहे. मला वाटतं प्रोडक्शन जसं वाढेल तसं मोठ्या प्रमाणात लसी अवेलेबल होतील. राज्याकडे लसीचा तुटवडा असल्याचा आरोप केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी फेटाळून लावलाय. राज्यांना योग्य त्या प्रमाणात केंद्राकडून लसीचा पुरवठा होत असल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केलाय. करने का क्राइटेरिया उनकी योग्यता और क्षमता, उसके आधार पर आज भी जब मैंने आपसे कहा कि 15 करोड़ से ज्यादा डोजेज लग चुकी हैं तो साथ में मैं बताना चाहता हूं कि 16 करोड़ से ज्यादा डोजेज हम स्टेट्स को दे चुके हैं. यानी 1 करोड़ से ज्यादा डोजेज स्टेट्स के पास अभी भी हैं और
कुछ लाख डोजेज ऑलरेडी पाइपलाइन में है। जब हम पाइपलाइन में कहते हैं उसका मतलब है कि अगले 2-3 दिन में हम डिलीवर कर देंगे। और 16 तारीख से लेकर आज तक एक भी दिन ऐसा नहीं आया है जब उनकी क्षमता के हिसाब से उनको वैक्सीन ना मिला हो और हमारा किसी स्टेट के लिए पाइपलाइन में डोजेज ना हो या स्टेट्स के पास बचा हुआ ना हो। हमारे पास तो जिसे कहते हैं ना लाइव एक तरह से रियल टाइम इंफॉर्मेशन रहती है। कोरोना महामारीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे अनेकदा केली आहे। ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचं जगाने मान्य केल्याचं यावेळी संजय राऊत यांनी म्हटलंय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे हे सातत्यानं केंद्राकडे हीच मागणी करत आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे वारंवार त्यांनी ही मागणी केली आहे। मग ते मुख्यमंत्र्यांच्या बैठकांमध्ये असेल किंवा पत्रांच्याद्वारे असेल की हे जे संकट आहे, हे जे महामारी आहे, ज्याला तुम्ही नैसर्गिक आपत्ती म्हणतो, नॅशनल कॅलॅमिटी म्हणतो, राष्ट्रीय आपत्ती म्हणतो, हे जाहीर करा। कारण देशातली आजची स्थिती पाहता हे राष्ट्रीय संकटच आहे, हे जगानं सुद्धा मान्य केलं। पण आतापर्यंत राजकारणी हे सतत महाराष्ट्राला बदनाम करत राहिले। पण आज महाराष्ट्र ज्या पद्धतीनं या संकटाशी सामना करतो आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्याची दखल सगळ्यांनाच घ्यावी लागेल। आणि हे जे महाराष्ट्र मॉडेल आहे बरं का, ते एक दिवस या देशाला वापरून महामारीशी लढा द्यावा लागेल। दरम्यान लसीच्या तुटवड्याला राज्य सरकार जबाबदार नाही असंही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले। पाहूयात ते काय म्हणालेत। बघा, महाराष्ट्र सरकारनं जर काही मागणी केली असेल केंद्राकडे तर केंद्राने त्या संदर्भात पूर्तता करणं गरजेचं आहे। विशेषतः लसीची मागणी आहे। लसीचा तुटवडा का होतो आहे त्याला जबाबदार राज्य सरकार नाही। कारण शेवटी हे सगळं नियंत्रण केंद्र सरकारचं आहे। केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय ना लस मिळत, ना औषधे मिळत, ना इतर साहित्य मिळत। त्याच्यामुळे जर राज्य मंत्रिमंडळामध्ये याच्यावर नाराजी व्यक्त केली असेल तर ती टीका न समजता ती सूचना समजायला पाहिजे। परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतलेली आहे। मुंबई हायकोर्टात त्यांनी रीट याचिका दाखल केली आहे। माझ्या विरोधातील तक्रारीची सीबीआय चौकशी करा। परमबीर सिंग यांनी त्यांच्या याचिकेत पुन्हा एकदा ती मागणी केलेली आहे। राज्य सरकार करत असलेली चौकशी ही देखील 100 कोटी वसुली प्रकरणाशी संबंधित असल्याचं परमबीर सिंग यांचं म्हणणं आहे आणि या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी असं परमबीर सिंग यांनी त्यांच्या रीट याचिकेत म्हटलंय। रीट याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी केली जाईल। परमबीर सिंग यांनी रीट याचिका केलेली आहे। त्या रीट याचिकेच्या माध्यमातून माझ्यावरती झालेल्या आरोपाच्या संदर्भात सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। ही चौकशी जी ती निष्पक्ष केली जावी। आता या रीट याचिकेवरती पुढील आठवड्यात सुनावणी होऊ शकते। मुंबई हायकोर्टात त्यांनी धाव घेतलेली आहे। यापूर्वी देखील मुंबई हायकोर्टात त्यांनी धाव घेतली होती आणि मुंबई हायकोर्टाने या संदर्भातले आदेश देऊ केलेले आहेत। आणि आता परत एकदा अर्थात काही मुद्द्यांना घेऊन परमबीर सिंग यांचं समाधान झालं नसावं म्हणून त्यांनी ही रीट याचिका दाखल केलेली आहे। यानंतर वेळ झाले का ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत काही सकारात्मक घडामोडी। हो, सकारात्मक घडामोडी त्या अर्थाने की या सगळ्या कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत वाढणारी आकडेवारी आपण बघतोय, आपल्यातनं गमावलेली लोक आपण बघतोय। पण अंबरनाथमध्ये काय घडले बघा। अंबरनाथमध्ये काम करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकांना आपल्या रिटायरमेंटच्या पैशातून अंबरनाथ नगरपालिकेला एक व्हेंटिलेटर भेट देऊ केले। मोहन कुलकर्णी असं व्हेंटिलेटर देणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचं नाव असून सध्या ते मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत। कुलकर्णी यांच्याकडे व्हेंटिलेटर घेण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी 1.5 लाख रुपये बँकेतून कर्ज घेतलंय आणि जे काही साठवलेले पैसे होते त्याच्यामध्ये ह्या कर्जाची भर टाकून अंबरनाथ नगरपालिकेला तब्बल 6.5 लाख रुपयांचा नवा कोरा व्हेंटिलेटर त्यांनी भेट म्हणून दिला।
माझी नेहमी देण्याची इच्छा असते आणि माझ्या मिसेसच्या आठवणीमुळे मी हे देत आहे अंबरनाथ नगर परिषदेला, कारण त्यांची डिमांड होती की व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. मी एका क्षणाचाही विचार न करता त्यांना शब्द दिला की देतो म्हणून, आणि ते दिलेलं आहे. नागपूरमध्ये वाढती रुग्णांची संख्या बघता शहरातील प्रमुख तारांकित हॉटेलला रुग्णालयामध्ये रूपांतरित करण्यात आले. यामध्ये हॉटेल सेंटर पॉइंट, हॉटेल प्राईडचा समावेश आहे. संलग्नित रुग्णालयाकडून दिलेल्या डॉक्टरकडून इथे उपचार कोविडबद्दलचे उपचार केले जातात. ऑक्सिजनची पण इथे सुविधा आहे. तर हॉटेल स्टाफकडून रुग्णांना होम सर्व्हिस पुरवली जाते. या उपक्रमामुळे दोन्ही हॉटेल मिळून जवळपास 300 बेड उपलब्ध झाल्याने बेड तुटवड्याचा ताण काहीसा कमी झाला. आणि याबद्दल डॉक्टर राजेश अटल यांच्यासोबत बातचीत केली आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. सध्या नागपूरमध्ये कोरोनाचा भीषण प्रकोप सुरू आहे. रुग्णालयामध्ये रुग्णांना बेड मिळत नाही. या परिस्थितीमध्ये प्रशासनाने एक निर्णय घेतला की शहरातले जे काही प्रमुख हॉटेल्स आहेत त्यांना रुग्णालयामध्ये कन्वर्ट करायचं. सध्या आम्ही सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये आहे. सेंटर पॉईंट हॉटेलला देखील रुग्णालयामध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं आहे आणि किंग्सवे या हॉटेल रुग्णालयासोबत त्यांना जोडण्यात आलेलं आहे. तर आपल्यासोबत याच विषयावर बोलण्याकरता डॉक्टर राजेश अटल सर आहे. सर, सध्या इथे किती रुग्ण आहे आणि महत्त्वाची गोष्ट की जे रुग्ण इथे येतात इथे कशा प्रकारे त्यांना ऑपरेट केलं जातं, कशा प्रकारे त्यांना फॅसिलिटी दिली जाते? जवळपास 8-10 दिवस अगोदर आम्ही हा सेंटर पॉईंट हॉटेल जो आहे शहराच्या मध्य भागात आहे, इथे आम्ही एक कोविड केअर सेंटर चालू केलेलं आहे. आणि याच्यामध्ये सध्या आजच्या तारखेमध्ये आमच्याकडे सध्या 102 ते 103 पेशंट सध्या भरती आहेत. आणि आतापर्यंत आम्ही जवळपास मागच्या 8 दिवसामध्ये जवळपास 250 ते 300 पेशंट त्यांना ट्रीटमेंट दिलेली आहे. आणि जवळपास 200 पेशंट आम्ही सुट्टी पण केलेली आहेत. अशा प्रकारे आम्ही ऑलमोस्ट 3.5 पेशंटला आजपर्यंत ट्रीट करतो आहोत. आम्हाला इथे सध्या फक्त ICUची आवश्यकता आहे असे पेशंट आम्ही घेत नाही आहोत, पण ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, ज्यांना इंजेक्टेबल मेडिसिनची आवश्यकता आहे, अशा पेशंट आम्ही इथे घेत आहोत. सध्या ज्यांची ऑक्सिजनची मात्रा 92च्या खाली जात आहे किंवा ज्यांचा CT स्कॅनचा स्कोअर ॲडमिशनच्या नंतर वाढलेला आहे खूप जास्त, अशा पेशंटना आम्ही प्रॉपर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करत आहोत. आम्ही याच्यासाठी किंग्सवे हॉस्पिटलमध्ये जवळपास 6 ते 8 बेड तिथे आम्ही या सेंटरसाठी रिझर्व ठेवलेले आहेत, जे आम्ही फक्त इकडून जे पेशंट शिफ्ट होणार आहेत त्यांच्यासाठी ठेवलेले आहेत. आणि त्याच्यामुळे असं आजपर्यंत कधी झालेलं नाही की जो पेशंटची कंडिशन खालवली आहे त्याला तिकडे बेड भेटला नाही म्हणून. त्याच्यामुळे प्रत्येक पेशंट जो इथे भरती होत आहे त्याला आवश्यकता जर पडली ICUची किंवा ऑक्सिजन बेडची हॉस्पिटलमध्ये, त्यांना तिथे बेड आरामाने भेटतो आहे. अनेक सामान्य नागपूरकरांना माहीत करून घेणं आवडेल. एक तर इथं प्रवेश घ्यायचा असेल तर ती प्रक्रिया काय आणि त्याची फीस कशी असते? प्रक्रिया खूप सोपी आहे. प्रक्रियामध्ये असं काही विशेष नाही आहे. किंग्सवे हॉस्पिटलचा नंबर जो आहे तिथे फोन लावायचा आहे. त्यांना आपले जे रिपोर्ट्स आहेत ते त्यांना पाठवायचे आहेत. ते रिपोर्ट ते नंतर मग डॉक्टरची जी टीम आहे त्यांना ते पाठवले जातात आणि ते डॉक्टरची टीम त्याला बघितल्यानंतर पेशंट जर इथे ट्रीट करण्यासारखा जर असेल तर त्याला आपण इथे बोलून घेतो आणि इथे जर होत नसेल तर किंग्सवे हॉस्पिटल जागा जर असेल तर तिकडे बोलून घेतो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. पुढे पाहूयात बातमी औरंगाबादमधनं. देशाने कोरोनाचा कहर देशामध्ये वाढताना दिसतोय. सातत्याने रुग्णसंख्या जी ती वाढते. कोरोनाचा सामना करण्यासाठी आपण आत्ताच तयार असायला हवं असं मत एरॉक्स ऑक्सिजन कंपनीचे संचालक संदीप जयस्वाल यांनी व्यक्त केलंय. अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या यंत्रणा संजय जयस्वाल यांनी देशभरात बसवल्यात. देशात लागणाऱ्या ऑक्सिजनपैकी 10% ऑक्सिजन पुरवठा संजय जयस्वाल यांची एरॉक्स यंत्रणा पुरवते. कोविडच्या रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळं अनेक रुग्णांनी आपले जीव सोडलेले आहेत किंवा अनेक रुग्णांना ऑक्सिजन न भेटल्यामुळं त्यांचा तडफडून मृत्यू झालेला आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एरॉक्स जे हवेतून ऑक्सिजन काढून रुग्णांना पुरवणारी जी कंपनी आहे त्याचे कंपनीचे MD माझ्यासोबत आहेत संजय जयस्वाल. त्यांना औरंगाबादचा ऑक्सिजन मॅन म्हटलं जातं, कारण ऑक्सिजनची औरंगाबादची भूक त्यांनी भागवलेली आहे आणि आणखी पुढच्या दिवसामध्ये काय ऑक्सिजन औरंगाबादला जेवढं लागेल तेवढं ते देण्याची तयारी करतात. सर, मला फक्त सुरुवातीला हा प्रश्न विचारायचा की ऑक्सिजन मॅन तुम्हाला का म्हणायचं, का म्हणतात लोक? याचं कारण हे आहे की भारतात ही सगळ्यात पहिली टेक्नॉलॉजी आम्ही आणलेली आहे. 2011मध्ये आम्ही हे चालू केलं होतं आणि सुरुवातीला याचा ॲक्सेप्टन्स नव्हतं, पण आम्ही त्यांना सगळ्यांना आपल्या भारताच्या जो टेम्परेचर आहे त्याच्या हिशोबाने मशीन बनवून
आणि पूर्ण भारतात 650 इन्स्टॉलेशन आम्ही केले, ज्याचं प्रोडक्शनची कॅपॅसिटी आहे ती 600 मेट्रिक टनच्या जवळपास आहे. 600 मेट्रिक टन म्हणजे तुम्ही हे बघा की जे 4 स्टेट्स तुमचे आहेत त्याचे इक्वॅलंट, म्हणजे महाराष्ट्राचं तर 400 टन मेट्रिक टन आहे, पण ओडिसा झाले, MP झालं, छत्तीसगड झालं, यांचे 4 स्टेट जर तुम्ही पकडले तर त्यांचं एकंदर कॅपॅसिटी 600 मेट्रिक टन आहे. समजा हे 600 मेट्रिक टनचं प्रोडक्शन आज नसतं तर भारतात आणखीन ऑक्सिजन क्रायसिस किती वाढले असते ते मी सांगू इच्छितो. त्याच्यामुळे ऑक्सिजन मॅन तुम्हाला म्हटलं जातं. सर मला सांगा, आता तुमचे प्लांट किती ऑक्सिजनची निर्मिती करतायत देशभरामध्ये, किती टक्केचा तुमचा वाटा आहे? जनरली नॉर्मल केसमध्ये इंडिया म्हणजे कोविड नसताना नॉर्मल इंडियामध्ये जो ॲव्हरेज प्रोडक्शन मेट्रिक टनमध्ये लागतो 7,200 मेट्रिक टन भारतात लागतो. त्याच्यातलं 600 मेट्रिक टन आम्ही प्रोड्यूस करतोय, म्हणजे तुम्ही 9% जवळपास वाटा आमचा पकडू शकता. ही गोष्ट वेगळी आहे की कोविडमुळं ते 7,200 मेट्रिक टन जवळपास 15,000 मेट्रिक टनच्या जवळपास गेलेलं आहे आणि आमचं पर्सेंटेज तसं कमी आहे, त्याच्या म्हणजे 9% वरून 5% हे झालेलं आहे, पण तरीही आमचं कॉन्ट्रीब्युशन चांगलंच आहे असं म्हणतो. औरंगाबादमध्ये आतापर्यंत ऑक्सिजनचा क्रायसिस झाला नाही, आतापर्यंत ऑक्सिजन कमी पडलं नाही. काय मॅनेजमेंट आहे तुमचं की औरंगाबादला व्यवस्थित ऑक्सिजन पुरतं? औरंगाबादसाठी मी पहिल्यापासूनच फारच माझी स्वतःची सिटी असल्यामुळं मी त्याला प्रेफरन्स औरंगाबादला दिलेलाच आहे. ऑलरेडी 10 जागेवर, म्हणजे सिग्माचं तुम्हाला माहिती आहे, मानिकचं माहिती आहे, एम्स, ॲपेक्सचं सगळ्यांचं माहिती आहे, तर 10 जागेवर ऑलरेडी आपल्या ऑक्सिजन प्लांटमुळं काहीही प्रॉब्लेम नाही आहे, ते सगळं बरोबर चालतं आहे. याच्या व्यतिरिक्त 9 मोठे मोठे प्लांट्स इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आम्ही लावत आहोत, त्याच्यामुळे जेणेकरून औरंगाबाद ऑक्सिजनवरती जी डिपेंडन्सी आहे ती कमी होईल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.